हाय सर्वांना, स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज जेवणामध्ये साधा सोपा स्वयंपाक करायचा होता, तर मी बनवले होते फोडणीचे वरण आणि मेथीची भाजी. तर सगळ्यात अगोदर मेथीची भाजी बनवूया आणि त्यानंतर फोडणीचे वरण बनवूया. तर बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर चला मेथीची भाजी बनवून घेऊया. तर इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेतलं. त्यानंतर भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा. लसूण लाल होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि तो सुद्धा थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचा. भाज्यांमध्ये लसूण जास्त टाकला की भाज्या खूप चवदार होतात. थोड्या वेळ कांदा भाजून घेतला की त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. आता हे परतवून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. तर अगोदर मिरची टाका आणि नंतर टोमॅटो टाका. माझ्याकडून इथे उलटं झालं, मिरची कट करून ठेवलेली तर ती तशीच राहिली. तर इथे मी हिरवी मिरचीसुद्धा आता टाकून घेतली. तर मिरची परतवून झाल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे. असो, सर्व टाकून घेतले. आता इथे मी सगळं चांगलं परतवून घेतलं. आता थोड्या वेळासाठी हे सगळं परतवून घेऊया. आता कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची चांगली भाजली. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि परत एकदा हे सगळं मिक्स करूया. तर हिरवी मिरची तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही ते कट करून टाकू शकतात किंवा जाडसर ठेचूनसुद्धा टाकू शकतात. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर थोडीशी चिरून टाकायची. तर इथे मेथीची भाजी स्वच्छ धुवून मी चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेली. आता भाजी टाकून घेतली. त्यानंतर मूठभर मुगाची किंवा मटकीची डाळ भिजवून घ्यायची अगोदरच आणि ते टाकायची. मी इथे मुगाची डाळ टाकून घेतली. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर एकदम मस्त अशी वाफेवर आपण मेथीची भाजी बनवून घेणार आहोत. खूप छान होते. आता कमी गॅसवरती ही भाजी आपल्याला मऊ होईपर्यंत चांगली शिजवून घ्यायची. तर मीठ टाकल्यामुळे पाणी सुटतं पहा. आता या मिठाच्या पाण्यातच हे सर्व आपल्याला शिजवून घ्यायचे आणि लगेचच भाजी शिजून होते. कमी गॅसवरती झाकण वगैरे ठेवणार नाही. झाकण ठेवल्यामुळे भाजीचा रंग चेंज होतो, त्यामुळे मी झाकण न ठेवताच अशीशी भाजी शिजवून घेते. तर हे पहा, अधूनमधून आपल्याला हे परतवून घ्यायचे. तर हळूहळू भाजी मऊ होत चालली आणि 2-3 वेळा मी अधूनमधून परतवून घेतली. भाजीतलं पाणी सर्व आटलं की याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्यांचा 3-4 चमचे कूट टाकून घ्यायचं. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर हे पहा, किती झटपट आपली मेथीची भाजी इथे तयार झाली आहे आणि खूप म्हणजे खूप छान होते. नक्की एकदा करून पहा. कांदा, टोमॅटो, डाळ टाकून कोण कोण फक्त डाळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून करतं, तशीसुद्धा खूप छान होते. मी सुद्धा अगोदर तशीच बनवायची. तर असं आपली मेथीची भाजी करून झाली. आता आपण इथे फोडणीचे वरण करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर पातेल्यामध्ये 1 पळी तेल टाकायचे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे. दोन्ही चांगले तडतडू द्यायचे. त्यानंतर भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा आणि लसूणसुद्धा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. फोडणीच्या वरणामध्ये ना फोडणी चांगली बसली ना तरच वरण चविष्ट होतं. आता लसूण चांगला लाल होऊ द्यायचा, कच्चा अजिबात ठेवायचा नाही, नाहीतर वरणाला अजिबात चव लागत नाही. त्यामुळे लसूण छान लालसर होऊ द्यायचा. हे पहा, लसूण चांगला लालसर झाला की याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. तर लसूण छान लाल झाला आहे. आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया. कढीपत्तासुद्धा तडतडला की याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि त्यानंतर शिजवून घेतलेली डाळ याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर मी अगोदरच तुरीची डाळ कुकरमध्ये टोमॅटो टाकून 3 शिट्ट्या करून घेतलेली, शिजवून घेतली. आता हे डाळ शिजवून घेतलेली टाकूया. तर मस्त फोडणी बसलेली आहे. आता जेवढं तुम्हाला वरण बनवायचे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. तर कुकरमध्येच पाणी टाकायचं आणि थोडं गरम झालं की मग ते विसळून याच्यामध्ये टाकून घ्यायचे. थंड पाणी टाकायचं नाही. तर हे पहा, आता आपण इथे फोडणीचे वरणसुद्धा करून घेतले. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिडियम गॅसवरती वरणाला उकळी येऊ द्यायची आहे. तर तुम्हाला किती पातळ, घट्ट जसं आवडतं त्यानुसार पाणी याच्यामध्ये कमी जास्त टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया. थोड्या वेळ हे वरण उकळी येऊ देऊया आणि 2-3 मिनिट छान उकळलं की मग गॅस बंद करून घेऊया. तर हे पहा, मस्त फोडणीचा घमघमाट येतोय आणि जबरदस्त असं आपलं फोडणीचे वरण तयार झाले. तर गरमागरम वरण भात, मेथीची भाजी सोबत पापड, लोणचं, चपाती मस्त असं साधा सोपा जेवणाचा बेत इथे बनवला होता. तर त्यासोबतच तुम्हाला मेथीची भाजी आणि फोडणीचे वरण हे एकदम झटपट मी दाखवलेलं आहे. तर आणखीन अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. बाय.